नमस्कार मित्रांनो, पोलीस भरतीचे कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले 19 नोव्हेंबर 2025 पर्यंत। तर या व्हिडिओमध्ये सगळी आपण माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 2 पुणे। टोकन नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 4675 आहे आणि ॲप्लिकेशन नंबर 4675 आहे। मित्रांनो, आज सकाळी मी फॉर्म 6 वाजता भरलेला आहे। मी स्वतः माझ्या मित्राचा हा फॉर्म भरून दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता 4675 अर्ज या ठिकाणी आलेले आहेत। आता दुसरं पहा, पोलीस कॉन्स्टेबल SRPF गट क्रमांक 2 याचा टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता 4676 आणि आपण जो मागे बघितला होता त्याचा ॲप्लिकेशन नंबर जो होता तो 4675 होता। तर हा फॉर्म पण मीच माझ्या मित्राला भरून दिलेला आहे सकाळी 6:30 वाजता। आता तुम्ही तिसरा अर्ज पण बघू शकता, आपण तिथला जे 4677 याचा पण ॲप्लिकेशन नंबर आहे। टोकन नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर मी कसे केले 75 76 77। जर तुम्हाला पण अशा पद्धतीने करायचं असेल ॲप्लिकेशन नंबर जनरेट, तर मी तुम्हाला पुढे माहिती सांगणार आहे। तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा। तुम्ही जर 2 ते 3 मित्र असाल आणि तुम्हाला एकाच दिवशी ग्राउंडला जायचं आहे, तर तुम्हाला अशा पद्धतीने ॲप्लिकेशन नंबर जनरेट करावे लागेल। तर ते कसे करायचे तर मी आता सांगणार आहे। तर या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। आता एकसारखे ॲप्लिकेशन नंबर कसे जनरेट करायचे ते सांगतो। उदाहरणार्थ तुम्ही 3 मित्र असाल आणि तुम्हाला एकाच ठिकाणी एकाच घटकाला अप्लाय करायचं आहे, तर काय करायचं बघा, तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये 3 टॅब ओपन करायचं। जर 4 असतील तर 4 पण ओपन करू शकता। तर उदाहरणार्थ तुम्ही 3 टॅब ओपन केल्या आणि तिघ टॅबमध्ये तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्यायची आहे। आणि टोकन नंबर जनरेट करण्यासाठी तुम्हाला तिघ टॅबमध्ये 1 मिनिटाच्या आत क्लिक करायचं आहे। एवढं केल्यानंतर तुम्हाला टोकन नंबर चेक करून घ्यायचा आहे की एकामागे एक आले की नाही। त्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे। पेमेंट तुम्ही सकाळी 6 ते 7च्या दरम्यान पेमेंट करा आणि तुम्ही पेमेंट करताना एका अर्जाला 5 मिनिट जरी वेळ लावला तरी एकामागे एकच नंबर जनरेट होणार आहे, कारण सकाळी ट्रॅफिक नसतं एवढं, CSC सेंटर सगळे बंद असतात त्यामुळे। तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मिळूया तशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।